श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन आणि फुलांचे भव्य आरास, रांगोळीच्या पायघड्या, फुलांची आकर्षक सजावट, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याच्या मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आणि पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचं दर्शन घेण्याकरिता पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला, तसेच आरती करून गुढीपूजन करी त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरबार बँडमधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेश याग, अभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुणे शहर शांत राहावे. शहरात कायदा सुव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. पुढील काळात देखील ती चांगल्या स्थितीत राहील असा विश्वास आहे. शांतता आणि चांगल्या वातावरणात प्रत्येकाचं आयुष्य असावं ही प्रार्थना त्यांनी केली. सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, महाराष्ट्र सुखी समाधानी हो, सर्वत्र शांतता प्रस्थापित हो, जे भारताचे स्वप्न आहे. 2047मध्ये विकसित भारत आणि विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने गणरायाचे आशीर्वाद मिळत, तसेच भारत हा जगातील सर्व शक्तिशाली देश व्हावा अशी प्रार्थना त्यांनी केली. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक भाविकाला श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या गेल्या. मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजे 30 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. बाजीराव रस्त्यावरील नु.म.वी. प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत कार्यक्रम. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्यपद, भक्तिगीतं, लोकगीतं, भारुड, चित्रपटगीतांसह बाबूजी आणि मी भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचा समावेश आहे. आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली. मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा. सर, नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो, तुम्ही काही संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना काही संकल्प करायला सांगेल का? बरोबर आहे. पुणे शहर शांत राहतील. पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे? गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे. शांत पुणे आणि सर्व पुणेकरांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच आमची प्रार्थना आज भगवान चरणी राहिलेली आहे. तुमचा संकल्प काय आहे पुढच्या काळामध्ये? मी सांगितले, आमचे कुटुंबांचे, पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा. गणपती बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र देश हा सुख समृद्धी समाधानी हो, शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न 2047 संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातनं, विश्वगुरू होण्याच्या दृष्टिकोनातनं गणरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळो. काय मागितले बाप्पाजवळ? संपूर्ण सांगितलं ना, भारत 2047 साली संपूर्ण विकसित भारत हो आणि भारतात जगातील सर्वात शक्तिशाली देश हो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पुणे.